माननीय सभापती डॉक्टर गावकर, माननीय लीडर ऑपोजिशन पक्षी आले मग आमच्या मंचाचे सगळे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले. आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बाप दिगंबर कामत, वीज मंत्री बापूजी ढवळेकर, जस्टिस आणि सगळे आजी माझे आमदार खासदार हा फक्त 2.5 मिनिटाच्या भीतर मांडतात. नंबर 1, आमचे या पवित्र सभागृहाचे माजी आमदार निष्णात वकील आणि अलाहाबाद हायकोर्टाचे जज म्हणून रिटायर झाले माननीय पेद्रीबाब बोललो यांनी एक लोक चळवळ निर्माण केली आणि त्याचा तो प्रतिसाद मिळाला की सांगपाची गरज ना. आणि मुख्य म्हणजे त्याची जी बेस असा लोक चळवळीची 10 कलमी कार्यक्रमाची ही राजकीय नाही, या राजकीय व्यासपीठ नाही. आणि राजकीय व्यासपीठ नसताना सुद्धा काही राजकीय कार्यकर्ते नेते तिथे हजर रावले, त्यांना मेळ्ळी आणि ही तुमचा 10 कलमी कार्यक्रम हा अत्यंत उपयुक्त असा आणि तो पुढे व्हरपाक जाय असे त्यांना सांगले. त्यांना पाठिंबा दिवपाक हांव हांगा त्यात उबो आसा. मुख्य म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यान काही प्रसाद सांगले की बाप फेर्जेन रिबेलोन ज्यो काही सूचना केल्या त्यो आपण लोकांक विश्वासान घेऊन करतलो म्हणून एक प्रकारची सकारात्मक पवित्र असावं, पॉझिटिव्ह. म्हणटकूच कितें ही लोक चळवळ ही शेवटी आज आमचे गोवा विकासाच्या नावाखाली विध्वंसाकडे खंय पावला ते आमी पळयतात. मागीर ते जमीन हडप प्रकरणां जावं, बेकायदेशीर बांधकामां जावं, कॅसिनो जावं किंवा इतर अनेक गोष्टी जावं, ह्यो सगळ्यो विध्वंसाकडे वळतात. आणि जर आमकां खऱ्या अर्थान आमचे गोंयकारपण हांगाची संस्कृती टिकोवपाक जाय जाल्यार प्रत्येक मनशान बाबा रिबेलोन पळय काम केलां त्या 10 कलमी ताका पाठिंबो दिवपाक जाय. आणि हांवूय तांकां पाठिंबो दिता. त्या दिसा म्हज्या प्रकृती मुळे हांव फक्त हजर रावूंक शकलो ना. एक गोष्ट म्हत्वाची की आमच्या राजकीय परंपरा आसा ती एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षान रिबेल वचपाची. पण हे 30 जाण आमकां जे रिबेलो मेळ्ळ्या ते खरे गोंयचे गोंयकार चड. उदाहरणार्थ जिलिओ रिबेलो गेला, डॉक्टर ऑस्कर रिबेलो गेला आणि बाप फेर्जिन रिबेलो गेला. ह्या रिबेलोनी ह्या रिबेलांक जागान बसून खरी लोकपरंपरा कितें, खरे लोकांची भूमिका कितें आणि खरे लोक चळवळीचे हेतू कितें दाखोवन दिल्लो आसा तो पूर्ण करपा खातीर म्हाजो त्यांचा पाठिंबो गृहीत धरता आणि मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक विचार करची हांव विनंती करता. दुसरी गोष्ट एकूच म्हणजे बाबी आले मग विरोधी पक्ष हो विषय काढलेलो मुख्यमंत्र्यांकडे येईल की जो आमच्या गोंयचो जनमत कौल ओपिनियन पोल तो राज्य पातळीचेर सारको साजरो जावचो म्हणून. खरे आज आमचे जर खरे गोंयकारपण टिकला जाय जाल्यार त्या मुळे टिकला तेन्ना तेचेरूय सरकारान गंभीरपणे विचार करचो, माननीय सभापतींनी विचार करचो आणि हो सारमोत जो गोंयच्या लोकांक आपल्या गोंयकारपण टिकोवपाक, गोंयची संस्कृती दिवपाक त्याला त्याच्या सरकारान गंभीरपणे विचार करपाचें सांगून हांव तुमकां थँक्यू धन्यवाद.